मंदिर लातूर जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 9 ज्योतिर्लिंग आहे। मित्र आपण आलो आहोत सध्या लातूर येथील अति प्राचीन सुप्रसिद्ध ठिकाणी भूतेश्वर महादेव मंदिरामध्ये। मित्र ब्लॉगर राहुल चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आपण सध्या इथं आलो आहोत भूतेश्वर मंदिरामध्ये। इथं हे मंदिर 11व्या शतकात बांधलेलं आहे चालुक्य घराण्याच्या टाइममध्ये। इथं किल्लारीच्या टायमिंग वेळेस भूकंप आले होते त्यावेळेस पापविनाश तीर्थामध्ये थोडंसं हालचाल होऊन इथं म्हणजे तिथलं थोडंसं दिवे लावायचं ठिकाण होतं ते जरा ढासळलं आहे। त्याच्यावरती एक मंदिर होतं नंदी बैलाचं ते सुद्धा बाजूला साईडला झालं आहे पडून। हे पापविनाश तीर्थ आहे। लोक असं म्हणतात की यामध्ये आंघोळ केल्यानंतर पाप धुतले जातात आणि आपल्यामध्ये जर काय प्रॉब्लेम असेल रोगराई ते सुद्धा नष्ट पावते। हे मंदिर एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये बांधलेलं आहे। इथं आल्यानंतर माणसाला प्रसन्न वाटेल। तुम्ही सुद्धा इथं येऊन एकदा भेट द्या। आता आपण आलो इथं मंदिरामध्ये। मंदिर तुम्ही बघू शकता स्टार्टिंग इथून आहे। चला तर जाऊया मंदिरामध्ये। आता महाराज जी सांगतील आपल्याला काय आहे ते। हे शिलालेख विक्रमादित्याच्या काळाचं आहे। भूतेश्वर महादेव मंदिर विक्रमादित्याच्या काळाचं मंदिर आहे। हे या मंदिराचं पूर्ण वर्णस्थानाचं या शिलालेखावरती केलेलं आहे। आताच आपल्याला देवबापानं सांगितलं आहे पापविनाश तीर्थ का म्हटलं जातं आणि पापविनाश तीर्थ जर बघायला गेलं तर पावसाळ्यामध्ये सीझननुसार व्यवस्थित शिलालेखवरती हळद कुंकू लावल्यामुळे ते शिलालेख सुद्धा व्यवस्थित दिसत नव्हता। थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ। लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खरंच तुमचा आभार मानावा लागेल मला। आणि हे मंदिर लातूर जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 9 ज्योतिर्लिंग आहे। बाकी सर्व ज्योतिर्लिंग जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका आणि तुमचाच ब्लॉगर राहुल्या म्हणून सपोर्ट करा। थँक्यू फॉर वॉचिंग।